उन्हाळ्यातनं पंचपक्वान्न जेवायची इच्छा होणार नाही, पण अशा साध्या, सोप्या, झटपट तयार होणाऱ्या रेसिपी मात्र वारंवार खायची इच्छा होते. आणि अशी ही गरमागरम भाकरी आणि त्यावर हे भरीत सोबत कांद्याच्या फोडी आणि भाजलेल्या मिरच्या तोंडाला पाणी सुटेल बघा. बरं भाकरीसोबत तर छान लागतंच, पण पोळीसोबत पण छान लागतं. एकदा बनवा की मन आणि पोट अगदी तृप्त होईल आणि वारंवार बनवायची इच्छा तयार. कमी वेळात तयार होणारी पौष्टिक आणि रुचकर रेसिपी. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि टमाट्याचं भरीत तयार करतो आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि भाज्या खायची इच्छा होत नाही, कारण भाज्यांना पाहिजे तशी चवच नसते. पण तुम्ही अशा पद्धतीचं झटपट अगदी 5 ते 7 मिनिटात हे भरीत तयार होतं. तर तुम्ही भरीत तयार कराल ना, म्हणजे खायला ते एकदम चवदार लागते. जेवणाची इच्छा पण होईल आणि 2 ऐवजी 4 पोळ्या नक्कीच खाल. इतकं चांगलं हे भरीत तयार होतं. खरं तर आमच्याकडे ना पूर्वी टमाट्याला भेद्रच म्हणायचे. अगदी थोडे छोट्या आकाराचे राहायचे. आता भरपूर हायब्रिड व्हेरायटीज टोमॅटोचे आलेले आहे आणि छान ते भेद्र जे आहे ना ते आंबट गोड चवीचे राहायचे. त्याच्यामुळे आम्ही तर असेच कच्चेच खाऊन घ्यायचो ते, किंवा कच्च्या ज्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून त्याची चटणी तयार करायचो. आता पटकन होणारी रेसिपी आपण बघूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघू. इथे मी 7 गावरानी टोमॅटो घेऊन घेतली आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं. पाठीमागचे नख्या काढून घेऊ आपण ते. आता गॅस ऑन करून घेऊ, कारण आपल्याला टोमॅटोला भाजून घ्यायचं आहे. ही एक जाळी मी त्याच्यावरती ठेवून घेते. फ्लेम कमी करून घ्यायची आणि हे टोमॅटो आपण छान याची सालं बाहेर निघायला पाहिजे इथपर्यंत भाजून घेऊ. कारण भरीत म्हटलं ना तर भाजून जे केल्या जाते ते भरीत. तर आपण टोमॅटोचं भरीत करतोय, त्याच्यामुळे टोमॅटो भाजून घेते. तर हे हाय फ्लेम वरती नाही भाजून घ्यायचे. इथे मी मोठाच बर्नर वापरला आहे, त्याच्यामुळे एकदम स्लिम वरती भाजून घेते. आणि याच्यामुळे ना सगळीकडे व्यवस्थित जाळ लागतो, म्हणून या मोठ्या बर्नरवर भाजून घेतली. आणि याला मध्ये मध्ये असं चेंज करत राहायचं. जर तुम्ही हाय फ्लेमवर करून घेतले ना तर त्याची सालं पटकन जळून जातील आणि आतपर्यंत ते चांगले भाजल्या नाही जात. ते पलटवत राहायचे, सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजल्या गेले पाहिजे. चिमटा असेल तर चिमट्याच्या साहाय्याने हे पलटवून घ्या. हे भाजून होतात तोपर्यंत हे 2 मीडियम आकाराचे कांदे आहेत, तर याला आपण बारीक कापून घेऊ. बाजारात आपल्याला जे नेहमीचे टोमॅटो मिळतात ना, तर त्याचंही तुम्ही बनवू शकता. त्याच्या बाजूलाच ना एका ठिकाणी मी ह्या 3 कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत, त्या आपण भाजून घेते. तर तुम्ही बघू शकता जे आपण मध्ये ठेवले होते ना, तर ते टोमॅटो भाजल्या गेलेले आहे बघा. याचं साल जे आहे ते वेगळं होत आहे. तर जे बाशे चांगले भाजल्या गेले ना ते काढून घ्यायचे आणि बाकीचे असे मध्ये ठेवून द्यायचे. बघा हे पण भाजले गेले बघा, त्याचं सालं निघते आहे. मिरच्या पण थोड्याशा पलटवून घ्यायच्यात. आणि इथे आपले सगळेच टोमॅटो भाजले गेलेले आहे. आपण हे काढून घेऊ. या टोमॅटो मधली थोडी वाफ निघून गेली, थोडे थंड झाले की याची सालं काढून घ्यायची. बघा सहज साल निघते. मिरच्याचे देठ पण काढून घेऊ. या मिरच्याला ना थोडस ठेचून घेऊ आपण. वाटीच्या साह्याने पण घेऊ शकता तुम्ही. आता टोमॅटो पण हाताच्या साह्याने फोडून घ्यायचे, पण थोडस थंड होऊ द्या, गरम गरम नका करू. टोमॅटो थंड झालेले आहे, तर हे पण हाताच्या साह्याने असे कुचकरून घ्यायचे. आणि बघा हे मस्त कुचकरून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ. आता अर्धा चमचा मिरची पावडर. मिरची पावडर तुमच्या चवीनुसार टाका. 1 चमचाला थोडं कमी भाजलेल्या जिऱ्याचं पावडर टाकते. तुमच्याकडे जर जिऱ्याचं पावडर नसेल ना तर थोडंसं जिरं तव्यावरती भाजायचं, ते टाकलं तरी चालेल. चवीनुसार मीठ मी पाऊण चमचा टाकून घेतलं. 1 चमचा शेंगदाण्याचं तेल आहे. तर तेल ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालते, पण चमचाभर घातलं तर चव चांगली येते. आणि ही कोथिंबीर. आणि आता परत याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करायचं, म्हणजे ते सगळं एकजीव झालं पाहिजे. मिक्स करायला वेळ द्यायचा, कारण भरीत जे आहे ना तर तुम्ही जेवढं चांगलं मिक्स कराल हाताच्या साह्याने तेवढी त्याची चव जी आहे ती वाढते. हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि यस आपलं भरीत इथे तयार आहे. अगदी 5 ते 10 मिनिटाच्या रेसिपी असतात, पण अगदी जेवणाची लज्जत वाढवतात. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडले तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.